नमस्कार. आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एका अत्यंत महत्त्वाच्या आणि खरंतर तातडीच्या अपडेटबद्दल बोलणार आहोत. जर कोणी या योजनेचा लाभ घेत असेल तर ही माहिती त्यांच्यासाठी खूपच आवश्यक आहे. तर सगळ्यांनी लक्ष द्या. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक अंतिम मुदत जवळ येत आहे आणि ही तारीख अजिबात चुकून चालणार नाही. तारीख आहे 18 नोव्हेंबर. आता ही इतकी महत्त्वाची का आहे हे आपण पुढे पाहणारच आहोत. ही ई-केवायसीची प्रक्रिया तशी सप्टेंबरपासूनच सुरू झाली आहे, पण आता आपल्या हातात फक्त काही मोजकेच दिवस उरले आहेत. अंतिम तारीख आहे 18 नोव्हेंबर आणि त्यानंतर ही संधी कदाचित पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे हे काम वेळेत पूर्ण करणं खूप गरजेचं आहे. आता अनेकांसाठी ही प्रक्रिया खूप सरळ आणि सोपी आहे, पण काही विशिष्ट गटातल्या महिलांना मात्र एक मोठी तांत्रिक अडचण येतेय. नक्की काय आहे हे अडचण आणि ती कोणासाठी आहे? चला सविस्तर समजून घेऊया. तर मुख्य अडचण आहे या योजनेच्या वेबसाईटच्या डिझाईनमध्येच. म्हणजे तिच्या रचनेमुळे काही विशिष्ट गटातील महिलांना ही प्रक्रिया पूर्ण करणं जवळजवळ अशक्य झालं आहे. ही अडचण प्रामुख्याने विधवा, घटस्फोटित किंवा पतीपासून वेगळ्या राहणाऱ्या महिलांना येते. इतकंच नाही तर ज्या अविवाहित अनाथ मुलींच्या वडिलांचं निधन झालं आहे त्यांनाही हीच समस्या भेडसावत आहे. त्यामुळे यापैकी कोणत्याही गटातल्या लाभार्थ्यांनी पुढची माहिती अत्यंत काळजीपूर्वक ऐकावी. आणि समस्येचं मूळ कारण हेच आहे. वेबसाईटवर ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी पती किंवा वडिलांच्या आधार कार्डने प्रमाणीकरण करणं बंधनकारक आहे. पण साहजिकच ह्या महिलांसाठी हे शक्य नाही. आणि नेमका इथेच घोळ होतोय. पण अजिबात काळजी करू नका. यावर सरकारने एक अधिकृत आणि तात्पुरता उपाय सांगितला आहे. तो अगदी सोपा आहे. फक्त दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करणं खूप महत्त्वाचं आहे. तर 18 नोव्हेंबरच्या आत काय करायचंय? सगळ्यात आधी ladkibahins.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जायचं. तिथे फक्त आणि फक्त स्वतःच्या आधार कार्डाने स्वतःचं प्रमाणीकरण पूर्ण करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी, त्यानंतर प्रक्रिया तिथेच थांबवायची. पुढे जाऊन पती किंवा वडिलांच्या आधारची माहिती अजिबात भरायची नाही. ही थेट सरकारकडून आलेली एक अत्यंत गंभीर सूचना आहे की इतर कोणत्याही नातेवाईकाचं आधार कार्ड प्रमाणीकरणासाठी वापरू नका. असं केल्यास पुढे अडचणी निर्माण होऊ शकतात. या पायऱ्या फॉलो केल्या की तुमची नोंदणी अपूर्ण म्हणून का होईना पण सिस्टीममध्ये सुरक्षित होईल. आणि मग वेबसाईटमध्ये आवश्यक बदल झाल्यावर ही अपूर्ण ई-केवायसी कशी पूर्ण करायची याबद्दल सरकार नंतर वेगळ्या सूचना देईल. चला, आता हे तातडीचं काम काय आहे हे तर स्पष्ट झालंय. पण ही सगळी धावपळ नक्की कशासाठी? या योजनेतून नेमके काय लाभ मिळतात आणि ते सुरक्षित ठेवणं इतकं महत्त्वाचं का आहे यावर एक नजर टाकूया. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा एक चांगली आर्थिक मदत मिळते. खरं तर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता अनेक पात्र महिलांच्या खात्यात जमाही झाला आहे. हो, पण इथे एक गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. ज्या महिला पीएम किसान योजनेच्याही लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी लाभाची रक्कम वेगळी आहे, ती समायोजित केली जाते. आणि शेवटी ही संपूर्ण परिस्थिती एका मोठ्या प्रश्नावर येऊन थांबते. डिजिटल इंडियाचं स्वप्न आपण पाहतोय, पण सरकारी योजना खऱ्या अर्थाने सर्वांसाठी सोप्या आणि सर्वसमावेशक कधी होणार? विशेषतः ज्यांना त्यांची सर्वात जास्त गरज आहे त्यांच्या परिस्थितीचा विचार करून या डिजिटल सेवा कधी बनवल्या जातील हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.